राज ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज निवडणूक आयोगाची भेट घेतली। दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शिष्टमंडळानं काही परखड सवाल उपस्थित केलेले आहेत। आज झालेल्या बैठकीनंतर उद्याही हे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। पाहूयात आज नेमकं काय झालं। उद्या आमची बैठक झाल्यानंतर जॉईंट पत्रकार परिषद त्या बैठकीच्या निष्कर्षानंतर होईल। चोकलिंगम यांच्या बरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे। महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ आहे, हे आता बऱ्याच मतदारसंघात दिसतंय। आतापासून पराभव झालेल्या मानसिकतेमध्ये आहेत तो आम्हाला विश्वास आहे की 51% मतं घेऊन महायुती जिंकेल। ही महाविकास आघाडी नाही, ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुरळा उडाल्याचं पाहायला मिळतं। महाविकास आघाडीसोबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली। दरम्यान यावेळी या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाला काही सवाल केले। विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांनी बोट ठेवलं। तसंच निवडणूक आयोगाला निवेदन देत विरोधकांनी जाबही विचारलाय। निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात शंका आहे, तसंच निवडणूक आयोग स्वायत्त आहे का अशीही शंका आहे। लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले याचा तपशील का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितलं जात नाही? त्याचं नाव, त्याचं पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली। 2024 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जी नवीन नावं यादीत समाविष्ट झाली त्यांची यादी अजूनही प्रसिद्ध का नाही? यादी लपवण्यात राजकीय हेतू आहे का? मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे। मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत का की कुणाचा दबाव आहे, असा सवाल यावेळी शिष्टमंडळाने विचारला। आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार? महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं, असं का, असा सवाल सुद्धा शिष्टमंडळाने विचारलाय। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज निवडणूक आयोगाचे सीईओ चोकलिंगम यांची भेट घेतली। मात्र निवडणूक आयुक्तांची भेट आणि काही मुद्दे अनिर्णित असल्यामुळे उद्या पुन्हा एकदा हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार आहे। पत्रकार परिषद होणार नाही। उद्या आमची बैठक झाल्यानंतर जॉईंट पत्रकार परिषद त्या बैठकीच्या निष्कर्षानंतर होईल। आता यशवंतराव चव्हाण सेंटरला कोणतीही पत्रकार परिषद होणार नाही। चोकलिंगम यांच्या बरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे। उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोकलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ यातले सगळे प्रमुख नेते घेतील। त्याच्यामुळे उद्याच आपण पत्रकारांना भेटून माहिती देऊ असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे। निवडणूक आयोगासमोर शिष्टमंडळानं आज अनेक मुद्द्यांवर चर्चा केली। निवडणूक यादीतला गोंधळ तसंच अनेक त्रुटींवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चोकलिंगम यांच्यासोबत चर्चा केली। मात्र यानंतर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय। महाविकास आघाडी निवडणुकीआधीच पराभवाच्या मानसिकतेमध्ये गेल्याचा टोला भाजपने लगावलाय। यात आम्ही केंद्रीय सीओना म्हणजे चोकलिंगम यांना आम्ही हे दाखवून दिलं की कशा त्रुटी झालेल्या आहेत। राज ठाकरे यांनी अनेक उदाहरणं त्यांच्यावर आणलेली ती देखील त्यांना आम्ही सादर पुराव्यानिशी दिलेली आहेत। आणि महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ आहे, हे आता बऱ्याच मतदारसंघात दिसतंय। आतापासून पराभव झालेल्या मानसिकतेमध्ये आहेत। निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो, आम्ही यादीसाठी आक्षेप घेतले होते। आक्षेप तर गावात घ्यायचे आहे, आक्षेप तर वार्डात घ्यायचे आहे, आक्षेप तर बूथवर घ्यायचे आहे। निवडणूक आयोगाकडे जरी तुम्ही अप्लिकेशन केली तर आक्षेप घेण्याची वेळ आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आक्षेप जरी घेतला तरी अडचण नाही, निवडणूक आयोग आपलं काम करेल, आम्ही आपल्या इमानदारीनं काम करू। आम्हाला विश्वास आहे की 51% मतं घेऊन महायुती जिंकेल। निवडणूक आयुक्तांनी आमची मतं ऐकून घेतली पाहिजेत अशी प्रतिक्रिया आज झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांनी दिली। निवडणूक आयोगासमोर वाचलेल्या तक्रारींच्या पाढ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। ती महाविकास आघाडी नसून महाकन्फ्यूज आघाडी असल्याचा टोला शिंदेंनी लगावलाय। आम्ही ही मागणी केलेली आहे
की स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून CO चोकलिंगम साहेब यांनी एकत्रित यावं आणि आमचं हे म्हणणं ऐकावं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या पुन्हा ते दोघं एकत्रित येऊन आमचं म्हणणं ऐकतील आणि आम्ही त्यासाठी अनेक पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची पुन्हा याची चर्चा होईल. तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहेत. मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्यूज आघाडी आहे. एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे. त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आता ऍक्शन मोडवर आली. आज निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर पुन्हा एकदा उद्या राज ठाकरेंसह महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे आता लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.